आज या जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी ज्या विविध वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार केलेला आहे। त्याच्यामध्ये उदाहरणार्थ की जसं कोणी क्रिकेटर आहे, कोणी जस्ट CA पास झालं आहे, कोणी 10वीमध्ये 98% मिळवले आहेत, कोणी क्रिकेट कोच आहे, कोणी शिक्षिका आहेत, कोणी उपशिक्षक आहेत आणि काही महिला ज्या होत्या की जे टिफिन सर्व्हिस देऊन त्या आपला घर खर्च आणि सर्व उदरनिर्वाह भागवतात। अशा विविध क्षेत्रातल्या महिलांचा आम्ही आज या जागतिक महिला दिनानिमित्ताने आम्ही सत्कार व त्यांचं स्वागत केलेलं आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाची उल्लेखनीय बाब म्हणजे की या आमच्या बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर या उत्तर मुंबई क्षेत्रातल्या काही विशिष्ट असे ज्यांना खरंच आवश्यक आहे असे एक 30 लहान मुली जन्मापासून तर 5 वर्षाच्या वयाच्या यांना आम्ही आमच्या फिनिक्स फाउंडेशन या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांना एक 2-2 हजार रुपयाचं आम्ही एक फिक्स डिपॉझिट करून दिलेलं आहे, जेणेकरून 20-25 वर्षांनी त्या 2,000 रुपयाचं काहीतरी मल्टिप्लिकेशनने त्यांना फायदा होणार आहे। हा उपक्रम आम्ही या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राबवलेला आहे। एक हेल्पलाईन नंबर पण तुम्ही आज जाहीर केला, कशा प्रकारचा नंबर आहे? हो, आत्ताच मागच्या 2024ला 17 मार्चला माझं डेडिकेटेड स्पेशल हार्ट केअर हॉस्पिटल फिनिक्सच्या नावाने IC कॉलनीला आम्ही सुरू केलेलं आहे। तर बराच दिवसांनी असं रेकग्नाइज झालं की लोकांना हार्टचा प्रॉब्लेम होतो, पण त्यांना त्रास झाल्यापासून हॉस्पिटलला येईपर्यंत बराच वेळ लागतो किंवा ते निग्लेक्ट करतात। म्हणून मग आम्ही हेल्पलाईन नंबर आज आपले आमदार बोरिवलीचे संजयजी उपाध्याय यांच्या उपस्थितीत आम्ही लॉन्च केलेला आहे। म्हणजे ज्या हेल्पलाईन नंबरने आम्हाला कॉल आला कि आम्ही आमची सर्व टीम त्या पेशंटला घरी जाऊन तपासणार व त्याला काही हार्टचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्याची योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट करणार घरी जाऊन। आज मैं यही कहना चाहूँगी कि आज के इस महिला दिवस पर, जागतिक महिला दिवस पर 8 मार्च 2025 में इस कार्यक्रम के माध्यम से हमें एक मौका मिला कि जो फीमेल्स इनक्रेडिबली परफॉर्म कर रही है अलग अलग फील्ड्स में, और सर्वसाधारण महिला भी जैसे जो वड़ा पाव का स्टॉल चला रही है, जो रिक्शा ड्राइवर है, बस ड्राइवर है, उनको एक फेलिसिटेट करने का मौका मिला ताकि उन्हें भी अपनी लाइफ में मोटिवेशन मिले कि कोई हमें देख रहा है, पहचान रहा है, हमारे काम को सराहना दे रहा है और वो आगे बढ़ते हैं। क्योंकि महिला ये सब क्षेत्रों में अभी आगे बढ़ रही है, घर के काम तो करते ही हैं पर इसके साथ साथ एक बैलेंस रख के वो अपना नाम और अपनी आइडेंटिटी बनाने की भी कोशिश कर रही है। तो ऐसी महिलाओं को हमने आज विमेन अचीवर्स अवार्ड और ट्रॉफी देके उनको सम्मानित किया है। इसीलिए मैं सबको हैप्पी विमेंस डे एंड स्टे स्ट्रॉन्ग, स्टे हेल्दी ये मैसेज देना चाहूँगी। महिलाओं के लिए हेल्पलाइन नंबर भी आज जारी किया, किस तरह का वो नंबर है, किस प्रकार से? वो एक चेस्ट पेन हेल्पलाइन नंबर है। तो जनरली हम देखते हैं कि जब चेस्ट पेन किसी को होता है तो वो एक गोल्डन पीरियड होता है जब मैनेजमेंट मिलना चाहिए। वो टाइमली मैनेजमेंट अगर पेशेंट को मिल जाता है तो पेशेंट की रिकवरी और अच्छा होने के चांसेस बढ़ जाते हैं। इस हेल्पलाइन नंबर के द्वारा पेशेंट को डायरेक्टली कॉल करके डॉक्टर उन्हें तुरंत मिलेंगे और कहाँ पे उनका ट्रीटमेंट होगा, इन सब चीज़ों में उनका टाइम वेस्ट नहीं होगा। तो वो हॉस्पिटल पे टाइमली मैनेजमेंट लेके अपनी लाइफ सेव कर सकते हैं। इसीलिए ये बहुत इंपॉर्टेंट नंबर है चेस्ट पेन हेल्पलाइन नंबर। मैं चाहूँगी कि सब इस नंबर को सेव करके रखें और इसका ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा लें। मैडम एक नंबर क्या है बता दीजिए। We have already displayed 81019019। आपल्या सर्व दर्शकांना विश्व महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज डॉक्टर सांगोरे यांच्या वतीने सुंदर कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आला होता आणि विविध क्षेत्रात आपल्या ज्या भगिनीने चांगलं उत्कृष्ट काम केलं आहे त्यांचा सत्कार होता। त्यासोबत अनेक लहान मुलींना सुद्धा FD देऊन त्यांना शिक्षणासाठी त्यांनी मदत करण्याचा विचार केला आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो। ॲक्च्युली म्हणायला गेलं तर महिला दिवस फक्त एक दिवसासाठी नाही तर 365 दिवस 24/7 प्रत्येक पल आपण महिलेचा आदर केलं पाहिजे, हेच आपल्या धर्मात शिकवलं आहे। नवरात्रीमध्ये आपण माँ शक्तीचं आवाहन करतो। मला वाटतं आपल्या सनातन संस्कृतीमध्ये मातेचं स्थान फार महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सुंदर कार्यक्रमासाठी डॉक्टरांची अभिनंदन करतो। बोरिवलीमध्ये जे दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक कडक सल्ला दिलाय। माझं कोणी काय प्यावं याच्याशी काही लेणं देणं नाही। ज्याला जे प्यायचं त्यांनी पिलं पाहिजे।
पण सार्वजनिक ठिकाणी फुटपाथ वरती, सार्वजनिक उद्यानात, सोसायटीमध्ये, रस्त्यावरती गाड्यात बसून दारू किंवा ड्रग्स पिऊ नये, हेच माझं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.